पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी राष्ट्रीय हरित लवादानं 37 कोटींचा दंड ठोठावूनही कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणताच परिणाम नाही. पंचगंगा नदीत अद्यापही मिसळतंय जयंती नाल्याचं दूषित पाणी. अवकाश आणि भूचुंबकत्वाच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक डॉक्टर A.P. डिमरी यांचं आवाहन. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शाहूवाडी तालुक्यातील पाटणे इथल्या रुग्णाची किडनी निकामी. CPR-मधील डॉक्टरांच्या यशस्वी उपचारांनंतर रुग्णाला मिळालं जीवदान. एसटी बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. वडगाव पोलिसांची कारवाई. आणि KSS शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत झुंजार क्लब आणि खंडोबा तालीम मंडळाचा प्रतिस्पर्धी संघांवर विजय. खंडोबाच्या शुभा घोषनं केली स्पर्धेतील पहिली हॅट्रिक.